Suman High School number 5, Standard 9 and 10, subject English Grammar. Student, today's topic is conjunction. So, we'll learn what is conjunction. Students, या ठिकाणी कंजंक्शनची व्याख्या आहे, डेफिनेशन आहे, ते अगोदर पाहूया. The words that join together two or more words, phrases, sentences are called conjunctions. मराठी ती व्याख्या आहे, तीही आपण पाहूया. कंजंक्शनला मराठीत उभयान्वयी अव्यय असं म्हणतात. तर कंजंक्शनची व्याख्या काय पाहूया मराठीतील. दोन किंवा दोनापेक्षा जास्त शब्द किंवा वाक्यांना जोडणाऱ्या शब्दांना उभयान्वयी अव्यय असे म्हणतात, म्हणजे कंजंक्शन. ठीक आहे. दोन शब्द असतील किंवा दोनपेक्षा जास्त शब्द असतील, त्या दोन शब्दांना जोडायचं असेल तर कंजंक्शनचा उपयोग होईल. किंवा वाक्य असतील दोन किंवा दोनपेक्षा जास्त वाक्य असतील तर त्यांना सुद्धा जोडताना कंजंक्शनचा उपयोग होतो. या ठिकाणी उदाहरणाद्वारे आपण समजूया. गोपाल, अहमद अँड कृष्णा आर फ्रेंड्स. आता या ठिकाणी दोनपेक्षा जास्त शब्दांना जोडलं गेलेलं आहे. तीन शब्द आहेत, गोपाल, अहमद, कृष्णा. ठीक आहे. तर मध्ये अँड हे कंजंक्शनचा उपयोग करून वाक्य कंप्लीट झालेलं आहे. गोपाल, अहमद अँड कृष्णा आर फ्रेंड्स. आता या ठिकाणी समजा फक्त गोपाल आणि अहमद राहिलं असतं, कृष्णा राहिला नसता, तर आपण अँड कुठे घेतला असता, गोपाल आणि अहमदच्या मध्ये, आणि वाक्य झालं असतं गोपाल अँड अहमद आर फ्रेंड्स. म्हणजे व्याख्याप्रमाणे दोन शब्द असतील किंवा दोनापेक्षा जास्त शब्द असतील तर त्यावेळेला ते शब्दांना जोडण्यासाठी आपण कंजंक्शनचा उपयोग करतो. नंतर सेकंड सेंटेन्स पाहूया. रामनाथ वॉज रिच बट ही वॉजंट काइंड. आता या ठिकाणी शब्द नाहीत. तर रामनाथ वॉज रिच हा एक वाक्य आहे आणि ही वॉजंट काइंड हे दुसरं उपवाक्य आहे. आता एक मुख्य वाक्य आणि एक उपमुख्य वाक्य यांना जोडणारा जो पूल आहे, जो ब्रिज आहे, जो दुवा आहे, तो झाला बट, म्हणजे कंजंक्शन. म्हणून वाक्य बनेल बटचा उपयोग करून रामनाथ वॉज रिच बट ही वॉजंट काइंड. म्हणजे रामनाथ श्रीमंत आहे परंतु तो दयाळू नाही. नेक्स्ट थर्ड सेंटेन्स पाहूया. नचिकेत स्टूड फर्स्ट बिकॉज ही वर्कड हार्ड. सेकंड सेंटेन्स प्रमाणेच या ठिकाणी दोन वाक्य आहेत, एक मुख्य वाक्य आणि एक उपमुख्य वाक्य. नचिकेत स्टूड फर्स्ट. नचिकेत वर्गात पहिला आला कारण ही वर्क हार्ड, कारण त्याने फार मेहनत घेतली होती. तर विद्यार्थी मित्रांनो, या तिघं वाक्यात आपण कंजंक्शनचा कसा उपयोग होतो, कंजंक्शनच्या त्या वाक्यामध्ये काय फंक्शन असतं, काय काम असतं हे आपण पाहिलं. तर पहिल्या वाक्यात अँड, सेकंड वाक्यात बट, थर्ड वाक्यात बिकॉज हे कंजंक्शन आहेत. कंजंक्शन समजण्यासाठी कंजंक्शन काम कसं करतं पहा. या ठिकाणी एक ब्रिजचं चित्र दिलेलं आहे, त्या मार्फत तुम्हाला कळेल. आता ब्रिजचं काम काय असतं. ब्रिज म्हणजे पूल. ठीक आहे. अ ब्रिज कनेक्ट्स वन प्लेस टू अनदर. ब्रिज काय काम करतो, पूल काय काम करतो, एका जागेला दुसऱ्या जागेशी किंवा एका स्थळाला दुसऱ्या स्थळाशी जॉईंट करतो. म्हणजे त्या ठिकाणी कम्युनिकेशन होतं त्या दोघं स्थळांचं. कुणामुळे, ब्रिजमुळे. नेमकं तेच काम या ठिकाणी कंजंक्शन करतो. तसंच काम दोन स्थळांना जोडण्याचं काम ब्रिज करतो, तर तसंच काम दोन शब्द किंवा दोन वाक्यांना जोडण्याचं काम कंजंक्शन करतो. ठीक आहे. अ ब्रिज कनेक्ट्स वन प्लेस टू अनदर व्हाईल कंजंक्शन्स कनेक्ट वन वर्ड, फ्रेज और क्लॉज टू अनदर. म्हणजे एका शब्दाला दुसऱ्या शब्दाशी जोडण्याचं काम कंजंक्शन करतो, किंवा एक फ्रेज असेल त्या फ्रेजला जोडण्याचं काम दुसऱ्या फ्रेजशी कंजंक्शन करतो, किंवा वाक्य असेल किंवा क्लॉज असेल.
विदाउट कंजंक्शन्स आवर स्टेटमेंट विल जस्ट बी प्लेन सिम्पल अँड बोरिंग. आणि वाक्यामध्ये कंजंक्शन नसेल, ठीक आहे, वाक्यामध्ये कंजंक्शनचा उपयोग झालेला नसेल तर पहिली वस्तू ते वाक्य चुकीचं असेल, एक सरळ असेल आणि बोरिंग टाईप असेल, जे समजण्यासाठी कठीण असेल किंवा आपण अर्थ काढू शकणार नाही. ठीक आहे. तर या चित्राद्वारे तुम्हाला कंजंक्शनचं काय कार्य असतं हे चांगल्या प्रकारे निश्चितच कळालं असेल. आता काइंड्स ऑफ कंजंक्शन पाहूया. कंजंक्शनचे प्रकार. या ठिकाणी पहिला प्रकार दिलेला आहे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन. त्याला दुसरं नाव कोऑर्डिनेटर्स असंही आहे. व्याख्या पाहूया. दोन शब्द किंवा दोन मुख्य उपवाक्य जोडणाऱ्या उभयान्वी अव्ययांना प्रधानवत सूचक उभयान्वी अव्यय असे म्हणतात. म्हणजेच कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन. दोन शब्द असतील किंवा दोन मुख्य उपवाक्य असतील, यांना जोडण्याचं काम कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन करतं. उदाहरण पाहूया. रामनाथ अँड हिज वाईफ वेंट फॉर पिलग्रिमेज. आता या ठिकाणी अँड आलेला आहे. रामनाथ आणि हिज वाईफ या दोघांना जोडण्यासाठी काम केलेलं आहे अँडने. नेक्स्ट सेंटेन्स. हितेश इज पुअर बट ही इज व्हेरी इनोसंट. आता या ठिकाणी दोन उपवाक्य आहेत. ठीक आहे. हितेश इज पुअर, ही इज व्हेरी ऑनेस्ट. या ठिकाणी बटने वाक्य कंप्लीट झालेलं आहे. म्हणजे हितेश पुअर आहे, गरीब आहे, परंतु प्रामाणिक आहे. ठीक आहे. नेक्स्ट प्रकार पाहूया. सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन. यालाच दुसरं नाव म्हणून ओळखलं जातं सबऑर्डिनेटर्स. गौण उपवाक्य मुख्य उपवाक्याशी जोडणाऱ्या उभयान्वयी अव्ययांना गौणत्व सूचक उभयान्वी अव्यय असे म्हणतात. म्हणजे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन असे म्हणतात. आता पहिलं वाक्य पाहूया. व्हेन ही हर्ड द न्यूज ऑफ हिज ब्राईट सक्सेस हिज जॉय न्यू नो बाउंड्स. ठीक आहे. आता व्हेनने कंजंक्शनचा या ठिकाणी उपयोग झालेला आहे आणि जे दोन उपवाक्य त्यांना जोडलं गेलेलं आहे. त्याचप्रमाणे सेकंड पाहूया. दो रामनाथ इज रिच ही इज नॉट काइंड. जरी रामनाथ श्रीमंत असेल पण तो दयाळू नाही. या ठिकाणीही तशाच प्रकारे सबऑर्डिनेटरचा उपयोग झालेला आहे. व्हेन आणि दो हे दोघं सबऑर्डिनेटर कंजंक्शन आहेत किंवा सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहेत. ठीक आहे. आता या ठिकाणी एक टेबल आपण अभ्यासू. आता कोऑर्डिनेटर्स म्हणजे पहिला प्रकार कंजंक्शनचा आणि सबऑर्डिनेटर्स म्हणजे दुसरा प्रकार. आता कोऑर्डिनेटरमध्ये अँड, बट, ऑ, यट, आयदर ऑ, नेदर नॉ, फॉर, नॉर, बोथ, अँड, नॉट ओनली, बट ऑल्सो, स्टील अशा प्रकारचे हे कंजंक्शन कोऑर्डिनेटर म्हणून ओळखले जातात. नाव सबऑर्डिनेटर्समध्ये व्हेन, दो, अल्दो, व्हाईल, बिफोर, आफ्टर, व्हेअर, दॅट, सो दॅट, सिन्स, ॲज डॅश डॅश ॲज, बिकॉज, ॲज इफ, इवन इफ, इन केस, वेदर, एक्सेप्ट, टिल, अंटिल, अनलेस, इफ. तर ही कंजंक्शन सबऑर्डिनेटर्स म्हणून ओळखली जातात. आता या ठिकाणी काही कंजंक्शन आपण अभ्यासू. अँड म्हणजे आणि. मीरा अँड सीता आर सिस्टर. दोन शब्द आहेत त्यांना अँड द्वारा जोडण्यात आलेलं आहे. ठीक. नेक्स्ट बट म्हणजे परंतु. मीना आस्क फॉर हेल्प बट नोबडी केम. आता या ठिकाणी समजा आपण बट ऐवजी अँड यूज करू, वाक्य चुकीचं होईल. मीना आस्क फॉर हेल्प अँड नोबडी केम. बरोबर. तर मीनाने मदतीसाठी विचारलं परंतु कोणीही तिच्याकडे मदतीसाठी गेलं नाही. नंतर इफ म्हणजे जर तर. इफ यू वर्क हार्ड यू विल नॉट फेल. ठीक आहे.
अदरवाईज किंवा ऑर म्हणजेच नाहीतर. याचा अर्थ काय होतो अदरवाईजचा? नाहीतर. कीप क्वाईट अदरवाईज द टीचर विल बी अँग्री. शांत बसा नाहीतर टीचर तुमच्यावर संताप करेल. पुढचा अनलेस, जर नाही तर. अनलेस यू वर्क हार्ड यू विल नॉट सक्सीड. जर तू हार्डवर्क केला नाहीस तुला सक्सेस मिळणार नाही. नंतरचं पाहूया. बिकॉज, ॲज, सिन्स तिघांचा अर्थ एकच असतो, कारण की. एव्हरीबडी लाईक्स हिम बिकॉज ही हॅज गुड मॅनर्स. प्रत्येक जणाला तो आवडतो का? कारण की ही हॅज गुड मॅनर्स. त्याच्याकडे चांगले मॅनर्स आहे, तो चांगल्या मॅनर्सचा आहे, डिसिप्लिन्ड आहे. नेक्स्ट देअरफॉर किंवा सो म्हणजे म्हणून. याचा अर्थ काय होतो देअरफॉरचा? म्हणून किंवा सो याचा अर्थ म्हणूनच होतो. प्रकाश हॅज गुड मॅनर्स देअरफॉर एव्हरीबडी लाईक्स हिम. प्रकाश एक चांगल्या मॅनर्सचा मुलगा आहे म्हणून काय? म्हणून सर्वजण त्याला आवडतात. आयदर ऑर म्हणजे दोघांपैकी एक. आयदर ऑर हे जे कंजंक्शन आहे हे दोघांपैकी एक असा उल्लेख करायचा असेल तर त्यावेळेला ह्या कंजंक्शनचा उपयोग होतो. कृपा मे आयदर सिंग और डान्स. कृपा काय करेल? एक तर सिंग करेल म्हणजे गाणं म्हणेल किंवा डान्स करेल, दोघांपैकी एक करेल. म्हणून अशा प्रकारचा उल्लेख करायचा असेल किंवा असतो तर त्यावेळेला आपण आयदर ऑर हे कंजंक्शन वापरतो. नेदर नॉर. आता हे उलट आहे, आयदर ऑरचा हे उलट आहे, दोघांपैकी एक पण नाही. मागचं जे आपण पाहिलं आयदर ऑर म्हणजे काय? दोघांपैकी एक. आता हे जे नेदर नॉर म्हणजे दोघांपैकी एक पण नाही. ही अर्न्ड नेदर मनी नॉर फेम म्हणजे त्याने ना पैसा कमवला ना प्रसिद्धी कमवली, दोघांपैकी काहीच कमवलेलं नाही. टिल जोपर्यंत तोपर्यंत अर्थ होतो याचा, जोपर्यंत तोपर्यंत. डोंट गो टिल आय कम. जोपर्यंत मी येत नाही तोपर्यंत तू जाऊ नकोस. पुढचं बिफोर म्हणजे अगोदर. फिनिश युअर वर्क बिफोर यू गो. तुझ्या जाण्याच्या अगोदर दिलेलं जे काम आहे ते फिनिश कर, संपव. नेक्स्ट ऑर अथवा. दोन ऑप्शन असतील तर या दोन ऑप्शनला दर्शवण्यासाठी कंजंक्शन ऑरचा उपयोग होतो. आय शॅल गो टू बॉम्बे ऑर दिल्ली इन वॅकेशन. वॅकेशनमध्ये मी बॉम्बेला जाईल किंवा दिल्लीला जाईल, फायनल नाही. तर अशा प्रकारचा उल्लेख करायचा असेल ऑप्शनचा, पर्यायाचा, तर त्यासाठी ऑर हे कंजंक्शन वापरतात. नेक्स्ट व्हाईल त्या कालावधीत, त्या दरम्यान. आय हर्ड अ लाऊड नॉईज व्हाईल आय वॉज रीडिंग. मी मोठा आवाज ऐकला की ज्या वेळेला मी वाचन करीत होतो. ठीक आहे. पुढचं नॉट ओनली बट ऑल्सो. मात्र हेच नाही ते पण. बरोबर. म्हणजे हेच नाही तर ते पण आहे. काय? उदाहरणद्वारा आपल्याला कळेल. मेहुल इज नॉट ओनली क्लेवर बट ऑल्सो ब्रेव. मेहुल नावाचा जो मुलगा आहे तो फक्त हुशार नाही, तो सोबत सोबत काय आहे? ब्रेव पण आहे, बहादूर पण आहे, शूर पण आहे. सिन्स तेव्हापासून किंवा त्या वेळपासून अशा प्रकारचा अर्थ दर्शवण्यासाठी, अर्थाचा उल्लेख करण्यासाठी सिन्सचा उपयोग करतात. शी हॅज बीन टीचिंग यू सिन्स आय केम. ती तुला शिकवत आहे ज्या वेळेला मी आलो. नेक्स्ट बोथ किंवा अँड दोन्ही, दोघं. बोथ रमेश अँड रेश्मा आर गुड फ्रेंड्स. दोघं रमेश आणि रेश्मा, दोघं रमेश आणि रेश्मा आर गुड फ्रेंड्स. तर अशा प्रकारचा अर्थ दर्शवण्यासाठी बोथ अँडचा उपयोग होतो. नेक्स्ट कंजंक्शन व्हाय. कशासाठी? का.
आय डोंट नो, आता समजा मी या ठिकाणी प्लेन बोलून गेलो, आय डोंट नो रेश्मा इज ॲबसेंट, तर वाक्याचा अर्थ व्यवस्थित लागणार नाही किंवा वाक्य बोरिंग वाटेल. पण मी असं बोलेल कंजंक्शनचा उपयोग करून, प्रॉपर कंजंक्शनचा उपयोग करून. ते कंजंक्शन आहे व्हाय. आय डोंट नो व्हाय रेश्मा इज ॲबसेंट, मला कळालंच नाही की रेश्मा का ॲबसेंट राहिली किंवा होती. नंतर व्हॅन म्हणजे जेव्हा. आय नो द मंथ व्हॅन आय गॉट जॉब, मला तो महिना माहीत आहे की जेव्हा मला नोकरी मिळाली होती. वेअर कुठे की ज्या ठिकाणी, अशा प्रकारचा अर्थ असलेला वेअर हे कंजंक्शन आहे. धिस इज द ग्राउंड, हे तेच ग्राउंड आहे, हे तेच मैदान आहे. वेअर आय प्रॅक्टिस क्रिकेट, की ज्या ठिकाणी मी क्रिकेटची प्रॅक्टिस केलेली होती. ठीक आहे. नाव नेक्स्ट, सो दॅट त्यामुळे किंवा म्हणून. कनक वॉक सो फास्ट दॅट ही कुड कॅच द बस, म्हणजे कनक इतका फास्ट चालला की त्यामुळे तो बस पकडू शकेल. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे अनेक कंजंक्शन्स असतात. मुख्य कंजंक्शनचा मी या ठिकाणी अभ्यास केला, तुम्हाला शिकवलं. तर परीक्षेमध्ये अशा प्रकारचे प्रश्न असतात. जॉईन द सेंटेन्सेस युजिंग द ॲप्रोप्रिएट कंजंक्शन्स इन द ब्रॅकेट. वाक्य दिलेले असतील, त्या वाक्यांना जोडण्यासाठी योग्य अचूक खरं कंजंक्शन ब्रॅकेटमध्ये दिलेलं असेल. तुम्हाला समजून त्याचा उपयोग करून वाक्य परत पुन्हा लिहायचं आहे. आता मी पहिलं वाक्य वाचून दाखवतो. कोकिला डिड नॉट हिअर हर फोन रिंग, फुल स्टॉप, शी वॉज बिझी वॉचिंग द टी व्ही. आता या ठिकाणी कंजंक्शन दिलेले आहेत बट, अँड, सो. तर यांच्यापैकी उपयोग करून कोणतं तरी एक खरं कंजंक्शन आहे, त्याचा उपयोग करून आपण वाक्य परत लिहूया. तर खरं उत्तर सो आहे. पाहूया कशा प्रकारे सो कशा प्रकारे उत्तरामध्ये दिलेलं आहे. अगोदर आपल्याला ह्या वेळेला काय करावं लागेल, जे सेकंड वाक्य आहे ते सुरुवातीला घ्यावं लागेल. तर सो त्या ठिकाणी योग्य कंजंक्शन असेल. म्हणून शी जे आहे ती कोण आहे, कोकिला आहे, म्हणून आपण कोकिला सुरुवातीला घेऊ. कोकिला वॉज बिझी वॉचिंग द टेलिव्हिजन सो शी डिड नॉट हिअर हर फोन रिंग. कळालं. आता सुरुवातीला प्रश्नामध्ये कोकिला जो होता, कोकिला डिड नॉट हिअर हर फोन रिंग, हा आपण दुसऱ्या पार्टमध्ये घेतला. आणि त्याच वाक्यामध्ये जो दुसरा पार्ट आहे वाक्याचा, त्याला आपण सुरुवातीला घेतलं. कोकिला वॉज बिझी वॉचिंग द टेलिव्हिजन सो शी डिड नॉट हिअर हर फोन रिंग, म्हणजे कोकिला टेलिव्हिजन पाहण्यामध्ये बिझी होती म्हणून तिला तिच्या फोनची रिंग ऐकू आली नाही. नेक्स्ट, रेहान वॉज सफरिंग फ्रॉम डेंग्यू फीवर, ही appeared in the exam so because though. आता या ठिकाणी दोचा उपयोग आपण करूया की जे परफेक्ट कंजंक्शन आहे. दो रेहान वॉज सफरिंग फ्रॉम डेंग्यू फीवर, जरी रेहान डेंग्यू फीवर पासून सफरिंग करत होता किंवा डेंग्यू फीवर होता, ही appeared in the exam, तरी तो एक्झाम मध्ये appear झाला, एक्झाम त्याने दिली. बरोबर ना. दो म्हणजे जरी रेहान डेंग्यूचा फीवर होता तरी तो एक्झाम मध्ये आला, एक्झाम दिली. नेक्स्ट, कीप क्वाइट, फुल स्टॉप, गो आउट. सोपं आहे. ऑर, अँड, बटचा उपयोग करूया. आता या ठिकाणी समजा मी बटचा उपयोग केलाय, कीप क्वाइट बट गो आउट चुकीचं ठरेल. प्रॉपर काय आहे, ऑप्शन आहे. समोरच्या व्यक्तीने काय सांगितलेलं आहे, कीप क्वाइट गो आउट, ऑप्शन दिलेले, पर्याय दिलेला समोरच्या व्यक्तीने, म्हणून त्याच्यासाठी काय येईल, ऑर. कीप क्वाइट ऑर गो आउट, शांत बैस नाहीतर बाहेर जा. ठीक आहे. नेक्स्ट, आय डोंट लाईक टी
आय डोंट लाईक कॉफी. पहा, तुम्हाला कळालं असेल किंवा दोघांपैकी एक पण नाही असा अर्थ निघतोय. पहा, दोघांपैकी एक पण नाही, म्हणून या ठिकाणी काय येईल, ऑर अँड येणार नाही, नेदर नॉर येईल. आपल्याला कशाचा उपयोग करायचा आहे वाक्यामध्ये, नेदर नॉरचा. तर सोपं आहे. आय लाईक डोंट काढून घ्यायचं, कारण आपण नेदर नॉर निगेटिव्ह मध्येच येणार आहे, म्हणून डोंट लिहिण्याचं काम नाही. आय लाईक नेदर टी नॉर कॉफी, इतकं सोपं आहे. ठीक आहे. नेक्स्ट, वर्क सिन्सिअरली यू विल बी डिसमिस्ड. आता या ठिकाणी कंडिशन ठेवलेली आहे, त्याच्यासाठी काय तर अँड बट येणार नाही, अदरवाईज येईल. काय कंडिशन ठेवलेली, शर्त ठेवलेली आहे. वर्क सिन्सिअरली अदरवाईज यू विल बी डिसमिस. एकतर प्रामाणिकपणाने काम कर, नाही तर तुला डिसमिस करण्यात येईल किंवा तुला काढण्यात येईल नोकरीवरून. ठीक आहे. नेक्स्ट, ही इज वीक फुल स्टॉप, ही विल विन द रेस अँड बट दॅट. याचा उपयोग आपण कंजंक्शनचा या ठिकाणी बट हे कंजंक्शनचा उपयोग आपण करूया. ही इज वीक बट ही विल विन द रेस. तो वीक आहे परंतु तो रेस जिंकेल. धिस इज द स्कूल वी स्टडीड हिअर. व्हाईल, व्हॅन, व्हेअरचा उपयोग करायचा आहे. या तिघांपैकी जो प्रॉपर असेल त्याचा उपयोग आपण करूया. धिस इज द स्कूल. आता या ठिकाणी मी समजा व्हाईलचा उपयोग करतो. धिस इज द स्कूल व्हाईल वी स्टडीड, चुकीत ठरतंय. धिस इज द स्कूल व्हेअर वी स्टडीड. ही ती शाळा आहे की ज्या ठिकाणी आम्ही अभ्यास केलेला होता, शिकलो होतो. आय शॉल नॉट बाय दॅट टेलिव्हिजन फुल स्टॉप, इट इज एक्सपेन्सिव्ह. आता अँड बट बिकॉज दिलेलं आहे कंजंक्शन, प्रॉपर कंजंक्शन बिकॉज हे कशा प्रकारे उत्तरामध्ये पाहूया. आय शॉल नॉट बाय दॅट टेलिव्हिजन, मी ती टेलिव्हिजन विकत घेणार नाही, कारण आहे त्याला काय, कारण ती महाग आहे. म्हणून वाक्य बनेल, उत्तर बनेल, आय शॉल नॉट बाय दॅट टेलिव्हिजन बिकॉज इट इज एक्सपेन्सिव्ह. ठीक आहे. नेक्स्ट, the judge will give a judgment today, he will give another date for hearing. Yet, either, or, and. ठीक आहे. तर या ठिकाणी पर्याय पाहूया. The judge will give either a judgment or another date for hearing. जज काय करतील, एक तर जजमेंट देतील, नाहीतर सुनावणीची दुसरी तारीख देतील. आयदर ऑर, दोघांपैकी एक. द चाइल्ड सॉ अ मंकी, ही वॉज क्रॉसिंग द रोड. व्हाईल, अँड, बट या तिघांपैकी आपण प्रॉपर कंजंक्शनचा उपयोग करूया. द चाइल्ड सॉ अ मंकी, केव्हा पाहिलं मंकी, चाइल्डने. वाईल ही वॉज क्रॉसिंग द रोड, की ज्या वेळेला तो चाइल्ड, तो मुलगा रोड क्रॉस करत होता, ज्या वेळेला, म्हणजे व्हाईल. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे कंजंक्शनची व्याख्या पाहिली, कंजंक्शनचं कार्य काय असतं त्या वाक्यामध्ये. कंजंक्शनचे दोन प्रकार पाहिले. दोघं प्रकारचे जे कंजंक्शन आहे ते टेबल मार्फत आपण शिकलो. नंतर कंजंक्शन, वेगवेगळ्या प्रकारचे कंजंक्शनचे अर्थ आणि अर्थासह वाक्य आपण पाहिलेत. आणि नंतर प्रश्नपत्रिकेमध्ये कशा प्रकारचा तो कंजंक्शनवर आधारित प्रश्न असतो तेही आपण पाहिलं. हो, होमवर्क आहे हा आपण आपल्या ग्रामरच्या नोटबुकमध्ये कंप्लीट करून टाकायचा आहे. धन्यवाद. थँक्यू.